Good morning, everybody. So, yesterday we had seen about a lost dollar of the writer, and how we have also seen that how writer's friend forgotten about that episode. We had also seen that how writer wanted to remind his friend, writer wanted to give reference of that dollar to his friend, but all his efforts were in vain, and writer realized that his friend had completely forgotten about the dollar. So today we will move forward. I asked him one day what his trip cost him, and he said that he kept no accounts. So one day, what writer had asked to his friend that what his trip cost him, what his trip to Bermuda cost him, how much money he had spent on Bermuda's trip. But, but he said, his friend said to the writer that he kept no accounts. एक दिवस म्हणजे त्या पैशाची लेखकाच्या मित्राला आठवण व्हावी म्हणून लेखक लेखकाच्या मित्राला विचारतात की तुझे बर्मुडाची ट्रिप जी झाली त्या ट्रिपला किती पैसे खर्च झाले, परंतु लेखकाचा मित्र उत्तर देतो की आय केप्ट नो अकाउंट्स, मी त्याचा हिशोब ठेवत नसतो, असं उत्तर लेखकाला त्यांच्या मित्राकडून मिळालं. अ लिटिल लॅटर आय आस्क्ड हिम इफ ही फेल्ट सेटल डाऊन आफ्टर हिज ट्रिप, and he said that he had practically forgotten about it. Then writer asked another question that you means he should kept all the accounts of the about the money, but means after trip he should calculate, or he should just keep that account of Bermuda's trip. But his friend said that his friend said that he had practically forgotten about it. म्हणजे जो काही व्यवहार मी तिथं केला किंवा जे काही पैसे खर्च मी तिथं केले, मी त्याबद्दल सगळं विसरून गेलो आहे, असं उत्तर लेखकाच्या मित्राकडून लेखकाला मिळते. सो आय नो इट वॉज ऑल ओव्हर. सो रायटर कम्प्लिटली अंडरस्टूड दॅट द इश्यू ऑफ दॅट डॉलर हॅज कम्प्लिटली ऑल ओव्हर. इन ऑल धिस आय बेअर टॉड नो ग्रज. परंतु तरी सुद्धा देअर वॉज नो कंप्लेंट ऑफ द रायटर अबाउट टॉड बद्दल म्हणजे कुठलीही कंप्लेंट लेखकाला नव्हती, किंवा कुठलीही कुरबुर लेखक टॉड बद्दल करत नव्हते. लेखकांना टॉड अगोदर जेवढा आवडत होता तेवढाच तो आताही आवडत होता. आय हॅव सिम्पली ऍडेड हिम टू द लिस्ट ऑफ मेन हू owe me a dollar and who have forgotten it. Writer says that means writer had added him to the list of men who had borrowed money from borrowed a dollar from the writer and who had forgotten it. म्हणजे लेखकांनी लेखकाच्या मित्राचं नाव अशा लिस्टमध्ये टाकलं होतं की ज्यांनी $1 लेखकांकडून उधार घेतला होता आणि ते कम्प्लिटली विसरून गेले होते. देअर आर क्वायट अ फ्यू ऑफ देम नाव. आणि अजूनही लेखकांच्या यादीमध्ये काही असे लोक होते, दोज आर फॉरगॉटन अबाउट देअर डॉलर. आय मेक नो डिफरन्स इन माय डिमिनर टू देम, बट आय ओनली विश दॅट आय कुड फॉरगेट. And writer says that he had make no difference in his demeanor while behaving with them, while behaving with Todd, but the only wish of the writer was there that I could forget about that. परंतु एकच इच्छा लेखकांची असते की मी त्या इव्हेंट बद्दल विसरू शकलो पाहिजे, ही इच्छा लेखकांची असते. आय मीट टॉड व्हेरी फ्रिक्वेंटली. ओनली 2 nights ago I meet him out at dinner, and he was talking apparently without self-consciousness about Poland. So according to the writer meet Todd very frequently. नेहमीच लेखक आणि टॉड भेटत असायचे. ओनली 2 nights ago I met him out at dinner, and he was talking apparently without self consciousness about Poland. आणि लेखक सांगतात की ओनली 2 nights ago he met his friend Todd at a dinner, and at that time he was talking apparently without the self consciousness about पोलंड. आणि पोलंडच्या सेल्फ कॉन्शियसनेस बद्दल लेखक आणि त्यांच्या मित्रामध्ये चर्चा झाली. म्हणजे लेखकांचा मित्र पोलंडच्या सेल्फ कॉन्शियसनेस बद्दल बोलत होता. ही सेड दॅट पोलंड वुड नेव्हर पे हर डेट्स.
आणि लेखक त्यांच्या मित्राला सांगतात की पोलंड हा असा देश आहे जो की त्याच्यावरलं त्यांनी जे घेतलेलं कर्ज आहे हा कधीही पे बॅक करत नाही किंवा भरत नाही किंवा वापस देत नाही. यू वुड थिंक अ थिंग लाईक दॅट वुड हॅव रिमाइंडेड मी वुडंट यू, बट इट डिडंट सीम टू. म्हणजे लेखक याच्यासाठी आठवण देतात की जेणेकरून लेखकाच्या मित्राला त्या डॉलर विषयी, कारण की तो डॉलर परत मिळावा, म्हणजे जे काही आपण कर्ज देतो ते कर्ज परत मिळावं असं लेखकांना वाटते, अशी लेखकांची इच्छा असते. परंतु लेखकाच्या मित्राला ते सगळं काहीच आठवत नाही. बट मीन टाइम अ थॉट, अ रादर पेनफुल थॉट हॅज बिगन टू कम इन टू माय माइंड ॲट इंटरवल्स. इट इज धिस: इफ टॉड ओज me $1 and has forgotten it, it is possible indeed, it is theoretical probable that there must be men to whom I owe $1 which I have forgotten. Then writer said that meantime when the dinner was going on, at that time a painful thought occurred, or a painful thought came into the mind of the writer, and that thought was, if Todd has taken $1 from me, Todd has borrowed $1 from me, and Todd has forgotten about it. In the same way, it is possible that I had also borrowed some money from someone and I had forgotten about it. This thought has occurred in the writer's mind, and that was a painful thought according to the writer. And writer think that I might have forgotten about such type of a dollar. There may be a list of them. अशा लोकांची कदाचित लिस्ट असू शकते, कदाचित मी त्यांच्याकडून पैसे घेतलेले असू शकतात आणि मी विसरलेलो असेल असं लेखकांना वाटते. द मोर आय थिंक ऑफ इट द लेस आय लाईक इट, because I am quite sure that if I had once forgotten $1, I should never pay it on this side of the grave. And writer further said that the more I think of it, the less I like it. म्हणजे लेखकांना असं म्हणायचं राहते की जेवढा मी जर कोणाकडून पैसे उधार घेतलेले असेल या विषयाबद्दल जेवढा मी विचार करत होतो तेवढं मला म्हणजे असं माझ्याबद्दलच माझा स्वभावच मला आवडत नव्हता. बिकॉज आय एम क्वाईट शुअर दॅट इफ आय हॅड वन्स फॉरगॉटन $1 आय शुड नेव्हर पे इट. कारण की मला खात्री होती की मी जर एखाद्याकडून डॉलर उसना घेतला असेल, उधार घेतला असेल आणि मी जर तो विसरलो असेल तर मी तो डॉलर कधीही परत म्हणजे माझ्याकडून परत केला जाणार नाही ऑन दिस साइड ऑफ द ग्रेव. आणि मी ते कधीही विसरू शकणार नाही, मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही. इफ देअर आर सच मेन आय वॉन्ट देम टू स्पीक आउट. जर असे माणसं असतील तर निश्चितपणे मला म्हणजे ज्या लोकांनी ज्या कोणाकडून पैसे उधार घेतले असतील अशा लोकांना मला बोलायचं आहे असं लेखक म्हणतात. नॉट ऑल ॲट वन्स बट इन रिझनेबल नंबर्स and as far as may be in alphabetical order, and I will immediately write their names down on paper. And if I took the money, or if I borrowed some money from someone else, then I will make a list of such person, make a list of these people in alphabetical order, so that, and he immediately write down their names on the paper, so that I will pay their money back. I don't count here men who may have lent me an odd dollar over a bridge table. And writer said that I don't count here men who may have lent me an odd dollar over a bridge table. म्हणजे मला कोणी पैसे उधार दिलेले असतील असं मला आठवत नाही. अँड आय एम नॉट थिंकिंग, इंडीड आय एम टेकिंग केअर नॉट टू थिंक of the man who lent me 30 cents to pay for a bottle of plain soda in the Detroit Athletic Club last month. And writer was able to just recall or just remember the name of one person. That person has given 30 cents to pay for the bottle of plain soda to the writer last month. And writer remind his name. Writer was able to remind his name, and he remind his name that he has given me 30 cents for buying or to pay for the bottle of plain soda. I always find that there is nothing like plain soda after a tiring ride across the
Canadian frontier, and that man who advanced that 30 cents knows exactly why I felt that I had done enough for him. And further, writer says that means writer was able to remember the name of that person when writer was taking a ride across the Canadian frontier, and when he was tired, and at that time that man has given advanced 30 cents to the writer, but writer was able to remind his name, remember his name, and writer wants to pay that money back to that person. Writer simply, or writer wholeheartedly wants to pay that 30 cents to that person who has given that money to the writer. But if any man ever lent me $1 to pay for a taxi when I was starting for Bermuda, I want to pay it. परंतु कोण्या माणसाने जर मला एखादा डॉलर एखाद्या टॅक्सीसाठी उधार दिलेला असेल तर आय वॉज स्टार्टिंग फॉर बर्मुडा. म्हणजे अशा लोकांची जर मला यादी बनवायची असेल तर मी बर्मुडापासून सुरू करील. अँड आय वॉन्ट टू पे इट. आणि जर मी पैसे उधार कोणाकडून पैसे उधारे घेतले असतील तर आय वॉन्ट टू पे इट. मी ते पैसे परत देईल असं लेखक इथे म्हणतात. मोर दॅन दॅट आय वॉन्ट टू स्टार्ट अ जनरल मुवमेंट अ बॅक टू ऑनेस्टी मुवमेंट. परंतु लेखक त्याही पुढे जाऊन विचार करतात. मोर दॅन दॅट, त्याच्यापेक्षाही आणखी पुढे जाऊन विचार करतात की आय वॉन्ट टू स्टार्ट अ जनरल मुवमेंट अ बॅक टू ऑनेस्टी मुवमेंट. म्हणजे लेखकांना एक चळवळच सुरू करायची असते, सामान्य चळवळ सुरू करायची असते, आणि ती चळवळ म्हणजे अ बॅक टू ऑनेस्टी मुवमेंट. म्हणजे अ बॅक टू ऑनेस्टी मुवमेंट म्हणजे इमानदारीकडे परत जाण्याची, प्रामाणिकतेकडे परत जाण्याची चळवळ लेखक सुरू करतात. फॉर पेइंग ऑल दीज ऑड डॉलर्स दॅट आर बॉरोड इन मोमेंट्स ऑफ एक्सपान्शन. आणि जेवढे केवढे डॉलर्स, लेखकांचं असं म्हणणं राहते की जेवढे केवढे डॉलर्स कोणीही कोणाकडून उधार घेतले असेल, फॉर पेइंग ऑल दीज ऑड डॉलर्स दॅट आर बॉरोड इन मोमेंट्स ऑफ एक्सपान्शन, म्हणजे ते आपण परत करायला पाहिजे. जनरस मूडनी, उदारतेने आपण काय म्हणतो आपण त्याला, मोमेंट्स ऑफ एक्सपान्शन म्हणजे मूड्स ऑफ जनरसनेसने आपण जर पैसे कोणाकडून उधार घेतले असतील, आपण विसरलो जरी असेल तर जेव्हा केव्हा आपल्याला आठवण येईल त्याची, ते पैसे आपण परत करायला पाहिजे असं लेखकांचं प्रामाणिक मत असतं. लेट अस रिमेंबर दॅट द ग्रेटेस्ट नेशन्स वेअर बिल्ट अप ऑन द रॉक बेसिस ऑफ ॲब्सोल्यूट ऑनेस्टी. लेखक असे म्हणतात की चला आपण आठवण करूया की प्रत्येक राष्ट्राची जी बुनियाद असते किंवा प्रत्येक राष्ट्राचा जो पाया असते हा प्रामाणिकतेवर अवलंबून असतो. In conclusion, may I say that I do particularly ask that no reader of this book will be careless enough to leave this copy round where it might be seen by Major Todd of the Inner City Club of Montreal. आणि लेखक प्रत्येक रीडर कडून अशी अपेक्षा व्यक्त करतात कॉन्क्लुजनमध्ये, निष्कर्षामध्ये, कॉन्क्लुजनमध्ये, की कोणत्याही रीडरनी माझा हा लेसन वाचला असेल, माझं हे पुस्तक वाचलं असेल तर ती जी कॉपी आहे ती युनिव्हर्सिटी क्लब ऑफ मॉन्ट्रियलला ठेवायची नाही. कारण की त्यांचा जो मित्र आहे मेजर टॉड हा नेहमी युनिव्हर्सिटी क्लबला येत राहतो, त्याचे राऊंड नेहमी तिथं होत राहतात, जेणेकरून हा जो डॉक्युमेंट आहे हा डॉक्युमेंट त्यांच्या हातात पडू नये. म्हणून लेखक प्रत्येक रीडरला कळकळीची विनंती करतात की ही जी पुस्तकाची कॉपी आहे ही पुस्तकाची कॉपी युनिव्हर्सिटी क्लब ऑफ मॉन्ट्रियलला ठेवू नका अशी विनंती करतात, अशी अपेक्षा व्यक्त करतात आणि ते इथं थांबतात. तर अशा पद्धतीचा लेसन हा होता. मी अपेक्षा करतो की सगळ्यांना हा लेसन समजला असेल. अँड थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी पेशंटली. हिअर वी स्टॉप. The third lesson we will start from tomorrow onwards. Thank you.